एकीकडे सायबर स्कॅम मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत तर दुसरीकडे शेअर मार्केट स्कॅम सुद्धा आता वाढताना पाहायला मिळत आहेत। असाच एक प्रकार मुंबईतल्या माटुंग्यात समोर आलाय। 5% नफ्याचा आमिष दाखवत 11 कोटींचा गंडा घातला असून जवळपास 100हून अधिक लोकांची फसवणूक झाली आहे। पाहूयात काय आहे प्रकरण। 5% नफ्याचा आमिष, 11 कोटींना गंडा। पेक्षा अधिक जणांची फसवणूक। फॉरेक्स ट्रेडिंग आणि क्रिप्टो ट्रेडिंग योजनांमध्ये गुंतवणुकीच्या रकमेवर दरमहा 5% परताव्याचा आमिष दाखवून 100हून अधिक गुंतवणूकदारांची 11 कोटींची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी QFX ट्रेड, यॉर्कर FX, बॉटप्रो, बोट अल्फा या कंपनी आणि वित्तीय संस्था चालवणारे प्रवर्तक, भागीदार, संचालक, व्यवस्थापकांसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दादर परिसरात राहणाऱ्या तक्रारदारासोबत नेमका कसा स्कॅम झाला पाहूयात। तक्रारदाराची ऑगस्ट 2022 मध्ये मनी एक्स्पो या कार्यक्रमाला भेट। या प्रदर्शनात आरोपी लाविश चौधरीनं QFX कंपनीच्या नावानं स्टॉल लावला होता। फॉरेक्स ट्रेडिंगसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा 5% परतावा मिळेल असं आमिष दाखवलं। 2023 आणि 2024 मध्येही लाविश चौधरीनं मनी एक्स्पोमध्ये स्टॉल लावला होता। लाविश चौधरी सलगपणे मनी एक्स्पोमध्ये सहभाग घेत असल्यानं तक्रारदाराचा विश्वास बसला। तक्रारदाराकडून 10 जुलै 2024 पर्यंत 5 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली। त्यानंतर दरमहा 5% परतावा मिळण्यास सुरुवात झाली। तक्रारदारानं स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या नावानं 55.58 लाखांची गुंतवणूक केली। आरोपींना रिप्लाय करणं बंद करत 100हून अधिक जणांची फसवणूक केली। फेब्रुवारीमध्ये सडनली सगळे एक ट्विस्ट झालं की आम्हाला काहीतरी न्यूज वेगळ्या यायला लागल्या की काहीतरी कुठेतरी कंप्लेंट झाली आहे यूपीला आणि ईडीचं काहीतरी मॅटर आहे त्याच्यामध्ये। म्हणून आम्ही थोडं शॉक झालो की बाबा इन्क्वायरी करूया गोष्टीची काय, आपण रिटर्न्स घेऊया, आपले पैसे जे प्रिन्सिपल आहेत ते। पण त्याच्यामध्ये नंतर आम्हाला टाळाटाळ करायला लागली की नाही आता सिस्टम अपग्रेड होते। पण डिसेंबर नंतर आम्हाला कळलं की आमचे होप्स गेलेत। आम्ही लीगल ॲडवाईस घेतले, एक लॉयरकडनं प्रॉपरली आम्ही गाईड केलं। त्यांनी आम्हाला जेवढे इन्व्हेस्टर्स होते मी गोळ्या केले सगळ्यांना आणि त्यांना आम्ही एक EOWला कंप्लेंट फाईल करूया। कंप्लेंट फाईल केल्यावर आता एक 2-3 दिवसाआधी एक FIR फाईल झाला माटुंगा पोलीस स्टेशनला। परतावा मिळणं बंद झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली। सध्या मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटच्या नावाखाली गंडवागंडवी सुरू आहे। सुरुवातीला ऑनलाईन किंवा डाटाबेसेसवर तुम्हाला कॉल, मेसेज केले जातात। तुम्हाला एखादा कार्यक्रम बोलावून त्याच्या कंपनीशी संबंधित पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या जातात। त्यानंतर तुम्हाला एखादा मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून तुमच्याकडून पैसे घेतले जातात। तुम्हाला काही महिने रिटर्न जे आहे ते मिळतात, मात्र अचानक ते रिटर्न येणं बंद होतात। सध्या असे अनेक गुन्हे आहेत जे रिटर्न थांबवून कंपनी चालवणारे भारताच्या बाहेर पळालेत। पहिली गोष्ट कंप्लेंट कुठे द्यायची, कशी द्यायची हे लोकांना माहीत पाहिजे। आता सायबर सेलच्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनला पण आहे, पोलीस स्टेशननी त्यांच्याकडे पाठवलं पाहिजे वगैरे सर्व तरतुदी सर्व आहेत। म्हणून जे आधी म्हटलं मी अज्ञान, तर आधी तुम्हाला ज्ञान पाहिजे की कसं कंप्लेंट द्यायला पाहिजे, कोणाकडे द्यायला पाहिजे। पेमेंट तुमचं लगेच थांबवायच्याकरता सायबर सेलचा नंबर पण आहे, सर्वांना जाहीर आहे आणि सारखा सांगतात तो नंबर। तर हे सर्व जर समजून घेतलं आणि मग पाठपुरावा करायचा। खरं तर बचतीसाठी राष्ट्रीयकृत बँका सर्वात सुरक्षित मानल्या जातात, पण अधिकचे पैसे मिळावे या हव्यासापोटी काही जण डोळे झाकून गुंतवणूक करतात आणि फसतात। एका बाजूला मोठ्या नामांकित कंपनीमध्ये एखादा सेमिनार भरवायचा आणि लोकांना 5%, 60% रिटर्न्स मिळतील अशी प्रबोधनं द्यायची, अशा पद्धतीच्या ज्या कार्यपद्धती आहेत त्या सर्वच केसमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अनेक गुन्हे जे आहेत ते नोंदवले जात आहेत, मात्र जे आरोपी आहेत ते आउट ऑफ इंडिया असल्यामुळे या संपूर्ण आरोपींना अॅक्युज केलं जातं का आणि यांना जी रिटर्न्स आहेत ते मिळतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओने प्रणीत सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।